नमस्कार, मी सचिन आणि आपण पाहतात सरकारनामा. नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये काही इंटरेस्टिंग निवडणुका आपण पाहिल्या आहेत आणि काही ठिकाणी इंटरेस्टिंग लढतीही झालेल्या आहेत. त्यामधली महत्त्वाची लढत घेऊयात आपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील. घनसावंगी येथे राजेश टोपे हे जे की माजी आरोग्यमंत्री आहेत, ते निवडणूक रिंगणात उतरले होते. या ठिकाणची त्यांची लढत पूर्णतः थोडीशी इंटरेस्टिंग अशीच झाली आणि त्या इंटरेस्टिंग लढतीची मी तुम्हाला थोडीशी इनसाइड स्टोरी सांगत आहे या निमित्ताने. म्हणजे की राजेश टोपे यांना शिवसेना शिंदे गटाच्या हिकमत उडानी यांनी अ, मोठी शेवटपर्यंत झुंज दिली आणि झुंजवलीही आणि त्या लढतीत अवघ्या काही मताच्या फरकाने त्या राजेश टोपे यांना पराभव स्वीकारावा लागला. विशेषतः ही निवडणूक गाजली ती काही वेगळ्या वेगळ्या मुद्द्याने. या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर जवळच अंतरवाली सराटी हे गाव असल्यामुळे आणि विशेषतः या निवडणुकीवर मराठा आणि मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा प्रभाव पडत असल्याने या ठिकाणची निवडणूक सुरुवातीपासूनच इंटरेस्टिंग मोडवर होती. महत्त्वाचं म्हणजे की राजेश टोपे या ठिकाणी निवडून येतील असंच चित्र होतं, कारण की त्यांनी यापूर्वीच्या 5 ते 6 सलग निवडणुका जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांचा या मतदारसंघावर मोठा प्रभाव होता. मात्र झालं वेगळंच आणि नेमकं यामागचं कारण काय हे आपण बघूयात. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली त्या ठिकाणी आणि सुरुवातीच्या फेरीपासूनच या ठिकाणी आटातटीची लढत होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. कारण की प्रत्येक फेरीगणिस या मतदारसंघातील प्रत्येक फेरीगणिस अ, मताधिक्य कमी जास्त प्रमाणात होत होतं. कधी टोपे पुढं राहायचे तर कधी हिकमत उडान पुढं राहत होते. त्यामुळं प्रत्येकाचा या निवडणुकीकडे निकाल काय असणार याकडे लक्ष राहिले होते. 14व्या-15व्या फेरीनंतरही निकाल अपेक्षितप्रमाणे येत नव्हता आणि दोघांमधील अंतर हे कमी मताचं होतं. म्हणजे की त्यानंतर जी शेवटची आणि 20वी फेरी जी झाली त्यामध्ये हिकमत उडान हे 2309 मतांनी विजयी झाले आणि संपूर्ण या निकालानंतर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या लढतीकडे लागले होते, त्या लढतीत राजेश टोपे यांना 2309 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. आघाडी सरकारच्या काळात अ, राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम केलं होतं 2.5 ते 3 वर्ष आणि आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी कोरोना काळात चांगलं काम केल्यामुळे एक विश्वासही संपादन केला होता. त्यामुळं राजेश टोपे हे सहज जिंकतील असं वातावरण या मतदारसंघात होतं. मात्र अचानक बाजी पलटली ती हिकमत उडान यांच्या उमेदवारीमुळे. कारण की हिकमत उडान हे सुरुवातीला उद्धव ठाकरे गटात होते आणि गेल्या 2 ते 3 निवडणुकीत त्यांना राजेश टोपेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र या निवडणुकीत थोडंसं आश्चर्यजनक असं होतं, की त्या ठिकाणी अंतरवाली सराटी हे गाव जवळपासच होतं. त्यामुळे या निवडणुकीवर थोडासा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रभाव या निवडणुकीवर पडला होता आणि त्याचा फटका या ठिकाणी थोडासा राजेश टोपे यांना सहन करावा लागला. हिकमत उडान हे मोठे उद्योगपती आहेत. विशेषतः ते मुंबईत काम करत होते काही काळ, परंतु निवडणुकीसाठी ते गावाकडे येऊन उभे राहत होते. अशी थोडीशी त्यांची हिस्ट्री आहे आणि गेल्या 3 निवडणुकीत त्यांनी जवळपास राजेश टोपे यांना टफ फाईट दिली होती आणि ते शिवसेना उद्धव ठाकरे गटातही होते निवडणुकीच्या आधीपर्यंत. परंतु अचानक हा मतदारसंघ टोपे यांना जातोय आणि त्या ठिकाणी महायुतीकडे प्रबळ उमेदवार नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी शिंदे गटात उडी घेतली आणि शिंदे गटातून त्यांनी अ, निवडणूक लढवली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात असे या ठिकाणी वाटत होतं, की राजेश टोपेच ही निवडणूक जिंकतील, पुन्हा बाजी मारतील. परंतु या ठिकाणच्या काही गोष्टी त्यांच्या नेमक्या राजेश टोपे यांच्या पथ्यावर पडल्या. हिकमत उडान यांनी ह्या मतदारसंघात गेल्या 3 ते 4 टर्मपासून काम केलेलं सुरुवातीपासूनही ते काम करत आहेत. त्यामुळे एक त्यांच्याबद्दलची सहानुभूती या ठिकाणी निर्माण झाली होती आणि विशेषतः राजेश टोपे यांचा कारखाना याच मतदारसंघात आहे आणि कारखान्याची काही बिलं आणि रकमा आणि शेतकऱ्याची काही एफ-आर-पीची रक्कम ही अडवून ठेवल्यामुळं थोडासा याचा फटका राजेश टोपे यांना सहन करावा लागला होता आणि हीच शेतकऱ्याची बाजू प्रभावीपणे हिकमत उडान यांनी लावून धरली होती. त्यामुळे निश्चितच या निवडणुकीत त्यांना फायदा झाला. राजेश टोपे यांनी त्यांच्या विरोधातील मतदानाचं डिव्हायडेशन म्हणजे की ज्याला आपण ध्रुवीकरण व्हावे या या उद्देशाने 3 ते 4 उमेदवार समोर ते उभे केले होते. मात्र त्या 3 ते 4 उमेदवाराचा एवढा इफेक्ट या ठिकाणी जाणवला नाही. त्यामुळे हिकमत उडान आणि राजेश टोपे यांच्यातच या ठिकाणी शेवटपर्यंत काटेकी टक्कर पाहायला मिळाली आणि त्यामध्ये राजेश टोपे यांनी बाजी मारली. हां, या मतदारसंघात ओबीसी नेत्यांच्या सभा झाल्या आणि विशेषतः मराठा आरक्षणामुळं हा चर्चेत असलेला मतदारसंघ होता. त्यामुळे या ठिकाणी
पुस्तकच दोन्ही बाजूनेही प्रचार झाला, म्हणजे ओबीसी बाजूने आणि मराठा बाजूने. मात्र ओबीसी नेत्यांच्या झालेल्या सभांचा फायदा नेमका उडान यांना होत गेला आणि थोडंसं ओबीसी समाजातील एक गट्टा मतदान या ठिकाणी महायुतीच्या बाजूने गेले. त्याचा परिणाम या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जाणवला. अशाच विश्लेषणासाठी पाहत जा सरकारनामा.